हाय हॅलो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालचाच वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ जो की आहे तो पुढे कंटिन्यू करते मी. तर स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. आता मस्त संध्याकाळची वेळ झाली, उपवास सोडायचा आहे. 6 वाजले तर स्वयंपाकाला लागते मी आता. आणि आजचा मस्त असा आपला मेनू असणार आहे. आपला छान असा मेनू असणार आहे आज. मस्त पुरी, रस आणि थोडीशी बटाट्याची चटणी आणि अजून मिस्टर काय म्हणताय बघू. तर एवढं तर फिक्स झालं आहे, तर ते करण्यासाठी लागते मी आता. तर चला, इकडे मिस्टरांना आहे ना छान असे आंबे आणायला लावलेले होते. आता मार्केटमध्ये ना आंबा थोडासा कमी झाला आहे आणि इकडे मिस्टरांना आहे ना शूला घेण्यासाठी गेलेले होते ना, त्यावेळेस आंबे घेऊन यायला सांगितले. तर छान असे आंबे धुवून घेतले, ते कट करून घेतले आणि त्यानंतर छान असा रस तयार करून घेतला. तर रस थोडासा घट्टच ठेवला आणि इकडे पुऱ्या पण लाटून घेतलेल्या होत्या. लाटून छान अशा कट करून घेतल्या. नंतर एका साईडला लगेच तेल पण तापत ठेवलेलं होतं पुऱ्या तळण्यासाठी. तर लगेच ह्या साईडला पुऱ्या पण तळून घेतल्या. तर हातातच मोबाईल घेऊन शूट केलेलं आहे मी, म्हणून थोडासा कॅमेरा हलतोय. आणि इकडे पुऱ्या आपल्या छान अशा मस्त फुगलेल्या होत्या. तर पुऱ्यांसाठी ना मी पीठ मळताना थोडासा रवा पण ॲड केलेला होत्या. म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ना, त्यामध्ये थोडासा रवा ॲड केला. पुऱ्या छान मस्त कडक कडक होतात. आणि त्यानंतर इकडे ना छान अशा आपल्या पुऱ्या झालेल्या होत्या. तर सगळ्यांना अशा लालसर पुऱ्या आवडतात आणि तेल अजिबात येत नव्हतं पुऱ्यांना जास्त काही. तर म्हणजे तेलकट तर झालेल्याच नव्हत्या, कारण की इतर वेळेस आहे ना पुऱ्या तेलकट होतात, पण मग थोडासा रवा ॲड केला की पुरी अजिबात तेलकट होत नाही. आणि इकडे छान असं वरण पण झालेलं होता. त्यानंतर बटाट्याची चटणी झालेली होती, पुऱ्या पण झालेल्या होत्या. आणि त्यानंतर इकडे मग मी मुलांना वाढून दिलं आणि दीदीना 2-3 दिवस आलेल्या होत्या. तर दीदींचंही इकडे मस्त जेवण सुरू होतं. तर दीदी म्हणत होते की छान झालं आहे असं स्वयंपाक. आणि शिव मस्त टेबलवर बसला आहे, त्याची वेगळीच काहीतरी फरमाईश असते. तो मस्त टेबलवर जेवण करायला बसला आणि अंशू आणि दीदी खाली बसलेलं होतं जेवण करायला. त्यानंतर इकडे दादांना, मिस्टरांना आणि आईंना इकडे वाढून दिलं आणि तेही छान झालं असं म्हणत होतं स्वयंपाक. तर रस आणि पुऱ्या भरपूर दिवसापासून करायच्या होत्या, तर त्या आज केल्या. आणि इकडे मी सगळ्यांसाठी मस्त गरमागरम बटाटी भजी तळत होती. त्यानंतर मी स्वतःसाठी छान असं ताट तयार करून घेतलं. आणि पुरणपोळीपेक्षा ना असं स्वयंपाक छान वाटतो. त्यानंतर मीही इकडे जेवण करायला बसली. तर आम्ही सगळे इकडे एकत्रच बसलेलो होतो आज जेवण करायला. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे. तर दीदी आलेल्या होत्या ना, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आईने ना छान अशी कोरफड कट केलेली होती आणि दोघींच्याही केसांना छान अशी कोरफड लावणार होत्या. तर पहिले आईने अमृताच्या केसांना कोरफड लावून घेतली. तर केसांमधला जो काही कोंडा वगैरे असतो ना, तो कोरफडने ना म्हणजे राहतच नाही. तर माझ्या पण डोक्यामध्ये ना एकदा कोंडा झालेला होता. त्यावेळेस मी फक्त 2च वेळेस कोरफड लावली, तर कोंडा अजिबात राहिला नाही. कोंड्याने काय होते की केसांमध्ये कोंडा झाला की चेहऱ्यावर पण पिंपल्स येतात. त्यामुळे ना कोंड्याचा लवकर विलाज केला तर बरं असतं. तर दीदींचं आणि माझं तेच बोलणं चालू होतं. तर दीदींच्याही केसात थोडासा कोंडा झालेला होता ना, तर कोरफड म्हणजे लावली की अगदी छान वाटतं. आणि पहिल्यांदा चिकट वाटतं, पण अर्ध्या तासाने केस सुकल्यानंतर अजिबात काही वाटत नाही. तर कोरफड तर आम्ही भरपूर लावून ठेवलेली, कारण की अशी चेहऱ्याला पण कधी कधी लावायला कामं येते. चेहरा पण अगदी क्लीन होतो. आणि त्यानंतर इकडे मी फोनवर बोलत होती, पण आई माझ्या केसांची जेव्हा मालिश करत होत्या ना कोरफडने, त्यावेळेस अगदी मला झोप येत होती. आणि त्यानंतर कोरफड लावल्यानंतर म्हणजे एकदम छान, म्हणजे असं डोकं एकदम शांत झालेलं होतं. एकदम छान आणि थंड वाटत होतं, मस्त झोपून घ्यावं असं वाटत होतं. पण बघ इकडे ना आईने छान अशी कोरफड लावली. तर आई सांगत होत्या की कितीही कोरफड लावली तरी अर्ध्या तासाने केस जेव्हा सुकतात ना, त्यावेळेस एकदम मऊ होतात. पण मग असंच झालं, इतकी कोरफड लावलेली होती पहिले, म्हणजे अर्ध्या तासानं ओलेच राहिले केस, पण अर्ध्या तासानंतर एकदम केस एकदम सुकल्यानंतर एकदम मऊ झालेले होते. तर नक्की लावून बघा, ट्राय करून बघा. आपला घरगुती उपाय असतो हा. तर नक्की फरक पडेल केसांना. आणि केसही छान दाट मस्त होतात. माझे केसही खूप गळतात,
पण मग असं कोरफड वगैरे मी काही जास्त लावत नाही. जेव्हा कधी आई लावून देईल तेव्हाच लावते, कारण की मला स्वतः केसांना काही लावण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. आणि इकडे मिस्टरांनी छान असं संध्याकाळी सोयाबीन चिल्लीचं पार्सल आणलेलं होतं. तर इकडे छान असं आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त सोयाबीन चिल्ली खाल्ली. आणि त्यानंतर मग संध्याकाळी ना आईस्क्रीम पण आणलेलं होतं. तर होममेड आईस्क्रीम आणलेलं होतं. तर छान असं होममेड आईस्क्रीम आम्ही इकडे सगळ्यांनी खाल्लं. तर झोपण्याच्या वेळेसच आईस्क्रीम खाल्लं. तर छान मस्त आईस्क्रीम होतं. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.